तर आज आहे ना माझ्या मुलीची शांती केली. जन्म झाल्यानंतर आम्ही थोड्या दिवसामध्ये तिची पत्रिका चेक केली होती. मोठ्या मुलीची आम्ही पत्रिका चेक केली होती. तर तिची पत्रिका एवढी सुंदर आली होती, तर ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं 500,000 लोकांमध्ये एक पत्रिका अशी सुंदर असती, त्यामध्ये कसलेच दोष नसतात आणि खूप छान असती. तर ती माझ्या मोठ्या मुलीची पत्रिका होती. पण लहान मुलीची पत्रिका पाहिली तर त्यामध्ये आहे ना विष्टी नावाची एक शांती आहे, ती दाखवली. आणि शांती म्हणजे असं बाळ वगैरे दोषी वगैरे काही नसतं बरं का. आम्ही ब्राह्मणांना सगळ्या सविस्तर गोष्टी करून आहे ना विचारलेलं. शांती म्हणजे काय असतं, एक ग्रह असतात रवी, चंद्र, मंगळ, बुध आणि गुरु आणि शुक्र आणि शनी, राहू, केतू अशी 9 ग्रह असतात. त्यांची 9 ग्रहांची पूजा केली जाते, कुलदेवतेची पूजा केली जाते. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पूर्वजन, त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं नाव घेऊन पूजा केली जाते. आणि ही पूजा म्हणजे बाळाचा दोष नाही बरं का. ही पूजा म्हणजे ज्या मुहूर्ताला आपलं बाळ जन्म झाला आहे ना त्या मुहूर्ताला कुठलं तरी युद्ध झालेलं असतं. आणि पूर्वी ना युद्ध होणं म्हणजे खूप वाईट प्रसंग असायचा. आणि त्या युद्धाच्या मुहूर्तावरती बाळाचा जन्म होणं म्हणजे तो दोष असतो छोटासा, त्या वेळेचा दोष असतो, बाळाचा दोष नसतो. ती वेळ आपल्या बाळाला येऊ नये किंवा संकट येऊ नयेतं म्हणून ही पूजा करायची असते. आणि चांगली आहे बरं का. म्हणजे आपल्या मनातून दोष आहेत आपल्या मनात ते निघून जातात. मग शांती केली मस्त आणि थंड पेय घेतला. आणि मग आम्हाला शांती झाल्यावर गाईचं दर्शन करायला सांगितलं आईवडिलांना बाळाला घेऊन. तर मग आम्ही गाई शोधायला गेलो आणि गाईचं दर्शन घेतलं. तर अशी झाली आमची छानशी पूजा. आमच्या मनातले सगळे प्रॉब्लेम दूर झाले. आम्ही मनापासून केलं आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि यापुढे छानच वाटेल, कारण